सर, राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. सरकारनं GR काढला, जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं, गुलाल उधळला. मात्र आजही जे GR निघालेत त्यावरून काहीसा संभ्रम आहे. मराठा संघटनांमध्ये देखील आपल्याला दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही लोक त्याबद्दल संभ्रमात आहेत. तुम्ही काय सांगू शकता मराठा समाजाला आणि जो GR काढला आहे शासनाच्या वतीनं त्या संदर्भात? कालचा जो GR काढला त्या बाबतीमध्ये अगोदर उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील, प्रताप सरनाईक पण होते ते, आणि आपले मंत्रिमंडळातील सर्व मंत्री होते त्या समितीमधले. आणि तो पूर्णपणे GRचा ड्राफ्ट जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी वाचला, त्यांच्या सहकारी जे एक्सपर्ट आहेत त्यांनी वाचला. आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भामध्ये तो GR शासनाने काढला. मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः, अजितदादा आणि आमची उपसमिती आणि जे काही एक्सपर्ट होते, त्याचबरोबर ॲडव्होकेट जनरल या सगळ्यांशी चर्चा करून तो GR काल काढलेला आहे. आणि त्यामुळे त्या GRच्या माध्यमातून जे हैदराबाद गॅझेटचा उल्लेख ही केलेला आहे त्यामध्ये, आणि हैदराबादच्या गॅझेटमध्ये कापू आणि कुणबी अशा प्रकारच्या ज्या काही दोन वर्ग आहेत, आणि ते म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी अशा प्रकारचा ते उल्लेख आहे. आणि त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे, कार्यपद्धती आहे, ती अधिक सोपी व्हावी, सुलभतेने कुणबी प्रमाणपत्र मिळावेत हे कायद्यामध्ये आहे. आणि कुणबी प्रमाणपत्र जो मागणी करेल त्याने प्रतिज्ञापत्र सादर करावं, आणि गावातील कुळातील कुणीतरी पूर्वज त्याचं कुणबी प्रमाणपत्र असावं, आणि त्याचा आधार घेऊन मग जी ते गाव लेवलची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये महसूल, ग्रामपंचायत आणि कृषी विभागाचे अगदी गाव लेवलचे गाव पातळीवर त्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्याची राहणीमान, त्याचं परंपरा, त्याचा व्यवसाय या सगळ्या गोष्टींची खातरजमा करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी काही पद्धत आहे ती सोपी आणि सुटसुटीत व्हावी. आणि त्यामुळे त्या GRमध्ये तशाच प्रकारचा उल्लेख आहे. आणि त्यामुळे OBC समाज त्याचं कुठलंही आरक्षण कमी होऊ नये, त्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये, ही भूमिका सरकारची यापूर्वी होती, आजही आहे. आणि मला वाटतं यामुळे कुणबी प्रमाणपत्र जलद गतीने मिळेल आणि पद्धत सोपी होईल अशा प्रकारचा तो GR आहे. आणि तो GR देण्यापूर्वी संपूर्ण त्याचा ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व लोकांनी वाचून घेतला होता.